माननीय मुख्यमंत्री साहेब हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या भूमिकेत आहेत आणि अगदी मुंबईकरांना काय हवंय काय नको हे स्वतः उतरून बघणारे हे मुख्यमंत्री आहेत। मग ते अगदी तुम्ही बघाल तर नालेसफाई असू देत किंवा बाकीचे साफसफाई असू देत, मुंबईकरांना कुठेही प्रॉब्लेम होणार नाही हे बघण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात। काल नागपूरच्या अधिवेशनाला होते, आज ते इथे येणार आहेत। तर मला वाटतं सतत काम करणारे मुख्यमंत्री हे आपले माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत। घरी बसून लोकांना ज्ञान पाजणारे नाही तर लोकांमध्ये उतरून काम करणारे, कारण त्याच्यामुळे काय होतं, लोकांमध्ये उत्साह होतं, महानगरपालिकेचे अधिकारी चार्ज होतात। तर मला वाटतं हे काम करण्याची पद्धत ही माननीय मुख्यमंत्र्यांची ही सर्वांनाच एक उत्साह देऊन जाणारी आहे। ताई, काल तुम्ही एक ट्विट केलं आदित्य ठाकरे यांच्याबद्दल। आदित्य ठाकरे बाहेर देशात तर अधिवेशन चालू आहे, कसं बघता एकंदर त्या ट्विटच्या संदर्भात काय सांगायचं? कसं आहे की हे कसं आहे ना की खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत। एकीकडे दाखवायचं की महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल आम्हाला किती कळवळ आहे, मुंबईकरांबद्दल किती कळवळ आहे, आणि जेव्हा मुंबईकरांचे महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी जेव्हा विधानसभा लागते, विधानसभेत जायला लागतं, अधिवेशन लागतं, तेव्हा मात्र तुम्ही दुसरीकडे फिरता आणि मग शेतकऱ्यांच्यावरून तुम्ही रडून दाखवता, मुंबईकरांच्या प्रश्नावरून पाणी कसं पुरत नाही ह्याच्यावरून तुम्ही ट्विट करता। म्हणजे त्यांना अजूनही असं वाटतं की संपूर्ण सरकार हे सोशल मीडिया मार्फतच चालतं, तिथे काही स्वतः फिजिकली उपस्थित असण्याची गरज नाहीये, कारण ट्विट करणं हेच त्यांच्यासाठी मला वाटतं महत्वाचं आयुध आहे। मला वाटतं कुठेतरी माननीय मुख्यमंत्री कशा पद्धतीने काम करतात हे त्यांनी बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे, फक्त तोंडाची वाफ दौडू नये असं मला वाटतं। आज सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे आणि शिवसेनेकडून त्याचा जुना फोटो किंवा शिवसेना नव्हे, उबाठा गटाकडून तर शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। याच्यावरूनच त्यांची भूमिका समजते की त्यांना किती, मला वाटतं आता मी बघितलं तर 8 तासापूर्वीच फोटो त्यांच्या सचिवांकडून ट्विट झालेला आहे। तर कुठेतरी त्यांचं कसं मानसिकता आहे ही समजते आहे। लोकांचं काम करायचं नाहीये, फक्त काम करतोय असं दाखवायचं आहे आणि काँग्रेसबरोबर आमचे किती चांगले संबंध आहेत हे दाखवायचं आहे आणि हे खरोखर आहेत। आणि एकीकडे म्हणतात की दिल्लीला जातात आणि माना झुकवतात, यांनी काय केलंय इतकी वर्ष, मला वाटतं परत परत तेच दाखवत आहेत। मुख्यमंत्री जे आहेत ते आज स्वच्छता मोहीम राबवत आहेत पालिकेसोबत। कुठेतरी येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून मिशन 2024 जे आहे ते त्याचा हे चाललं आहे का सगळं? माननीय मुख्यमंत्री साहेब हे कधीच निवडणुकीसाठी काम करत नाहीत। निवडणुका येतात आणि जातात, परंतु लोकांची कामं ही झाली पाहिजेत। महानगरपालिकेच्याच नालेसफाईमध्ये सुद्धा त्यांनी उतरून काम केलेलं आहे। तर ह्या गोष्टी निवडणुकीसाठी नाहीत, पण खरोखर एक तळमळीने काम करणारे आपले मुख्यमंत्री आहेत आणि लोकांचं जीवनमान व्यवस्थित व्हावं, त्यांना कुठलाही प्रश्न भेडसावू नये याच्यासाठी स्वतः ते ग्राउंड झिरोवर उतरून काम करणार आहेत। तर ह्या निवडणुकीशी संबंधित गोष्टी नाहीत, कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीला तर बराच वेळ आहे। त्याच्या आधी मला वाटतं एमपीचं निवडणूक आहे, मग एमएलएची आहे आणि त्याच्यानंतर कदाचित महानगरपालिकेची निवडणूक आहे। तर निवडणुकीसाठी काम करणारा आमचा पक्ष नाहीये। ज्यांना निवडणुकीसाठी काम करायचं असेल, कमीत कमी त्या निमित्ताने ते काम तरी करतील। शेवटचा प्रश्न असा आहे, दिशा सालियान प्रकरण पुन्हा एकदा आलेलं आहे। धारावी पुनर्विकास प्रकरणी उद्धव ठाकरे मोर्चा काढत असल्यामुळे ठाकरे यांना अडचण आणण्यासाठी हे प्रकरण पुन्हा आणले जाते असा आरोप करत होत आहे। उद्ध्वस्त ठाकरे कशासाठी मोर्चा काढतायत, कारण त्यांनी जे अटी शर्ती घातले त्याच पद्धतीने हे काम सुरू आहे। म्हणजे कुठलंही काम, अगदी ते मेट्रोचं काम असू दे, कारशेडचं काम असू दे, कुठल्याही काम, चांगल्या कामामध्ये खोडा टाकण्याचं कार्यक्रम हाच ते सध्या करतायत। खरं तर विरोधी पक्ष म्हणून जर कुठे सरकारचं चुकत असेल तर त्यांना ते कळवून देणं आणि त्यांच्या बरोबरीनं उभं राहणं हे त्यांचं काम असतं। परंतु आता कसं झालंय ना की पायाखालची जमीन सरकलेली आहे, बोलण्यासारखं काही नाहीये। सरकार इतक्या चांगल्या पद्धतीने काम करते की बोटं ठेवण्यासारखं काही नाहीये। त्याच्यामुळे हे नको ते मुद्दे काढायचे आणि दिशा सालियांचं प्रकरण हे कधी संपलं होतं? दिशा सालियांचं प्रकरण हे कधीच संपलं नव्हतं, हे सुरूच होतं, ते दाबण्याचा प्रयत्न झाला होता। पण हे आता न दाबता दिशा सालियनला खरोखर एक श्रद्धांजली म्हणून तिला न्याय मिळाला पाहिजे। तिच्या वडिलांनी, आई वडिलांनी न्यायाची मागणी केलेली आहे। तर हे प्रकरण संपलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये जे कोणी आता स्वतःला निर्दोष म्हणून खोटं दाखवत होते त्यांचं खरी नावं आता मला वाटतं समोर येतील आणि त्यांनी गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने किंवा सरकार, पोलीस यंत्रणा ज्या पद्धतीने काम करते त्यांना मला वाटतं भूमिका त्यांची ही मदतीचीच असावी, कारण त्याच्यातूनच सत्य बाहेर येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।